सज्जन श्रोते हो, आपण षटचक्रे, खरी तर 8 चक्रे आणि सप्तलोक याचा आढावा घेतला. आणि ही सर्व चक्रे म्हणजे आपल्या देहातील चैतन्य केंद्रे आहेत. आणि ती चैतन्य केंद्रे परिपूर्ण जागृत झाली की अर्थातच आपणाला भूभुवर आणि स्वर्लोक, भूलोक, भुवरलोक आणि स्वर्लोक म्हणजे स्वर्ग, हे खरे लोक बाहेर. तर भूलोक म्हणजे पृथ्वी, आपलं अस्तित्वच पृथ्वीवर आहे. याचा अर्थ आपलं शरीर जे आहे तेच भूलोकात आहे, म्हणजेच शरीर भूलोकात आहे आणि शरीरामध्ये भूलोकाची जाणीव आहे. तसंच भुवरलोक म्हणजे पृथ्वी व सूर्य यामधील संबंधाचे ज्ञान आपल्या प्राणाद्वारे पृथ्वी व सूर्य यामधील संबंधाचे ज्ञान आपल्याला मिळते. जो प्राण सुषुम्नेतून चालू असतो आणि अर्थातच मस्तकाच्या पाठून मेरुदंडातून मूलाधार चक्रापर्यंत हा प्राण त्या मेरुदंडाच्या पोकळीतून आत बाहेर होत असतो. याचा अर्थच भुवरलोक म्हणजे पृथ्वी व सूर्य यामधील ज्ञान म्हणजे सूर्यापासून जी चेतना प्राण ऊर्जा रूपाने आपल्याला मिळते तिची ये-जा या आपल्या मेरुदंडाद्वारे म्हणजेच सुषुम्ना मार्गाने, जे मस्तकाच्या पाठवून मूलाधार चक्रापर्यंत आलेला मार्ग आहे, त्याद्वारे आपल्याला प्राणाचं ज्ञान होतं. म्हणजे आपलं शरीर, त्याच्यामध्ये शरीरामध्ये भूलोक आहे किंवा भूलोकामध्ये आपलं शरीर आहे, पृथ्वीवर आपण आहोत अशा अर्थी. आणि या शरीरामध्येच भूलोक आहे, या शरीरामध्येच प्राण रूपाने भुवरलोक पृथ्वी व सूर्य यांचं ज्ञान मिळण्याची आपल्याला क्षमता आहे. आणि मनाद्वारे स्वरलोक म्हणजे सूर्य व ध्रुव यामधील ज्ञान मिळण्याचं ठिकाण सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणून भू भुवर स्वहा, भूलोक, भुवरलोक आणि स्वर्गलोक हे तीनही आपल्या शरीरामध्ये शरीर, प्राण आणि मन याद्वारे आपल्याला जाणवता येतात. त्यानंतर आपण पाहिलं होतं जे आज्ञाचक्र आहे, मनश्चक्र भ्रूमध्यामध्ये, ते जर पूर्णपणे जागृत झालं तर अर्थातच आपणाला आपल्या देहातूनच महरलोक म्हणजे सूर्य व नक्षत्र यांचा लोक, जनलोक म्हणजे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांचा म्हणजे सनत कुमारांचा लोक, तपलोक म्हणजे तपस्वी लोकांचा आणि सत्यलोक म्हणजे ब्रह्मदेवाचा, हे चारही लोक आपणाला आपल्या केवळ आणि केवळ शुद्ध असणेपणातून जेव्हा आपलं आज्ञाचक्र विशुद्धपणे जागृत होतं आणि अहंकार नष्ट होतो तेव्हा या लोकांचं सुद्धा आपणाला ज्ञान होऊ शकतं. महरलोकामध्ये विज्ञान आहे, सूर्य व नक्षत्रे यांचा संबंध आणि त्यातील ज्ञान आहे ते महरलोकामध्ये आहे. जनलोकामध्ये ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनत कुमार त्यांची वस्ती आहे, तो आनंदाने भरलेला लोक आहे. तपोलोक हा तपस्वी लोकांचा आहे, तिथे चैतन्य आहे. आणि सत्यलोक ब्रह्मदेवाचा, तिथे मात्र केवळ शुद्ध असणे पण. आता ते शुद्ध असणे पण म्हणजेच स्वाभाविकच चैतन्याचं आहे, परंतु ते चैतन्य केवळ आणि केवळ वर खाली स्पंदित आहे. बाकी सत्य लोकामध्ये कुठल्याही तऱ्हेचा गुण, आकार, भाव याचं दर्शन होत नाही. तिथे केवळ आणि केवळ न दिसणारं चैतन्य, जे चैतन्य संपूर्ण अस्तित्वाच्या मुळाशी सबस्ट्रॅटम अधिष्ठान म्हणून आहे, ते अज्ञात चैतन्यच तिथे केवळ आणि केवळ स्पंदाद्वारे आहे, हे सत्यलोकामध्ये गेल्यानंतर जाणवते. आता ही सत्यलोकाची जाणीव किंवा महरलोक, जनलोक, तपोलोक म्हणजे भूभुवस्वा शरीरात जाणवतात आणि महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक हे उन्मनी अवस्थेत असताना जाणवू शकतं. फक्त आणि फक्त उन्मनी अवस्थेत जेव्हा आपण असतो तेव्हा आपलं मनश्चक्र म्हणजे भुकडी मध्यावरती जे चक्र असतं, आज्ञाचक्र, ते आपलं अर्थात तेव्हा पूर्णपणे जागृत असतं. आणि ते जागृत तेव्हाच असतं जेव्हा मी माझेपण, अहंकार जाऊन संपूर्णपणे मी माझेपण टोटॅलिटीमध्ये, समग्रतेमध्ये समर्पित झालेलं असतं. तेव्हाच आज्ञाचक्र किंवा मनश्चक्र पूर्णपणे जागृत असतं आणि तेव्हाच या
महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक यांची दर्शने होऊ शकतात. आता प्रश्न असा आहे, हे जे तुमच्याशी बोलतो त्याला याबद्दल काही मार्गदर्शन झालेलं आहे का? तर या आधी अधिकारवाणीन किंवा ठासून होय असं म्हटलं गेलं नसतं. परंतु परंतु मेघवृष्टीमध्ये 2 काव्य आलेली आहेत. एक आहे ऐसे मी सदा सुकुमार बालक. तिथे जनलोकाचे म्हणजे सनत कुमार तिथे आहेत आणि तिथे जो प्रचंड आनंद आहे तिथल्या जनलोकातील आनंदाचं दर्शन ऐसे मी सदा सुकुमार बालक या काव्यात झालेलं आहे. आणि ते काव्य वस्तुतः 2/12/2003 इतक्या पूर्वी आलेलं आहे, जे मेघवृष्टीत नोंदलेलं आहे. आणि दुसरे एक काव्य आहे दावितो तुम्हा मी या ब्रह्मवृक्षाईसा. हे 18/3/2005 आहे. म्हणजे 18/3/2005 दावितो तुम्हा मी या ब्रह्मवृक्षाईसा हा जो सतलोक आहे किंवा ब्रह्मलोक आहे त्याचं दर्शन 18/3/5 झालं. आणि ऐसे मी सदा सुकुमार बालक हा जनलोक म्हणजे जिथे सनत कुमार राहतात तिथल्या आनंदाचं दर्शन 2/12/2003 झालं. म्हणजे 3 जर जनलोक दर्शन झालं तर तिथून आत्ता 24 चालू आहे. याचा अर्थ जवळजवळ एक 21 वर्षापूर्वी जनलोकाचं दर्शन झालेलं आहे. आणि सत्यलोकाचं दर्शन 2005 म्हणजे आता 24 मधून 5 वजा केले तर ते 19 वर्षापूर्वी झालेलं आहे. अर्थात तेव्हा ही काव्य आली, तेव्हा ती काव्य नुसती उत्स्फूर्तपणे आली, तेव्हा त्याचा पूर्ण अर्थ उलगडलेला नव्हता. परंतु कृष्णमूर्ती असं म्हणतात, ट्रूथ स्पीक्स थ्रू यू. तुमच्यातून सत्य बोलतं. तेव्हा माणूस खऱ्या खोऱ्या अर्थाने आपल्या निरागसतेला, आपल्या निष्पाप अवस्थेला, आपल्या अत्यंत कोऱ्या किंवा शांत दक्ष अमन अवस्थेला प्राप्त होतो. तेव्हा त्याच्या अमनी भावातून, त्याच्या परमपूर्ण शांत भावातून म्हणजेच आज्ञाचक्र अत्यंत विशुद्ध झालेल्या असताना, मनाचं नमन झालेलं असताना अशा माणसाच्या तोंडातून ही वेगवेगळी दर्शने त्याला जी होतात ती बाहेर पडतात. आणि ही दर्शने जनलोकाचं दर्शन 2003 म्हणजे आनंद लोक जिथे सनत कुमार राहतात ते, आणि 2005 सतलोक म्हणजे ब्रह्मलोकाचं दर्शन झालं. हे आता थोड्याशा ठामपणे यासाठी सांगता येतं कारण तिथे जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन अर्थातच सनत कुमार राहतात तो लोक हा जनलोक आहे हे आपण पाहिलं आहे. आणि सत्यलोकामध्ये केवळ आणि केवळ अज्ञात चेतना जी नुसती असणेपणी स्पंदित असते ते सत्यलोक सुद्धा आपण पाहिलं आहे. हे या काव्यातून आपल्याला दिसतं. तर पूर्वी पाहिलेलं आणि नंतर सतत चिंतन, वाचन, लिखाण आणि हृदयामध्ये चालू असलेलं अनुसंधान याद्वारे त्या गोष्टी आता स्पष्ट होत आहेत. म्हणून थोड्याफार निश्चितीने सांगता येत होतं की 2/12/2003 जनलोकाचे दर्शन तुमच्याशी बोलतोय त्याला झालेलं आहे ध्यानावस्थेत. आणि 18/3/2005 सतलोक किंवा ब्रह्मलोकाचे दर्शन उन्मनी अवस्थेत असताना तुमच्याशी आता जो संवाद साधत आहे त्याला झालेला आहे. तर ही जी 2 काव्य आहेत ती मुळातून एकदा पाहू म्हणजे आपल्या लक्षात येईल त्यात जे काय अद्भुत आहे ते तेव्हा कसं आलं हे माहीत नाही, परंतु त्याचा अर्थ असा आहे हे आत्ता जाणवत आहे. आणि तेव्हा ते कसं आलं याचं जास्तीत जास्त उत्तर एकच असू शकतं, जेव्हा आपण व्हेन यू आर ओपन, जेव्हा आपण खऱ्या अर्थाने शुद्ध कोरे असतो, निष्पाप असतो, निरागस असतो आणि आपलं मन हे एखाद्या दर्पणासारखं लख असतं. म्हणजे आज बाहेर अंतर्बाह्य तेव्हा जेव्हा आपलं मन कोरं असतं, स्वच्छ असतं, शुभ्र असतं, निर्दोष असतं आणि अहंकार विरहित असतं, तेव्हा आपल्या मनाच्याच दर्पणामध्ये, ध्यानावस्थेमध्ये, उन्मनी अवस्थेमध्ये हे जनलोक असोत, सत्यलोक असोत, थोडक्यात म्हणजे भू स्वहा नंतर महाजना तपा सत्य या लोकांचं दर्शन होतं. तर पूर्वी आलेलं आणि आता अर्थपातळीला समजलेलं असं हे जेव्हा आपल्याला मी वाचून दाखवीन तेव्हा शक्यता आहे
तुम्हाला सुद्धा यामधून योग्य तो बोध होऊ शकेल. आणि जर आपण खऱ्याखुऱ्या उन्मनी भाव अवस्थेत असू तर आपणाला सुद्धा ही दर्शन हे साक्षात्कार होऊ शकतात. याबाबत तुम्हाला निश्चितच थोडाफार का होईना विश्वास प्राप्त होईल. तर आता आपण ही दोन्ही काव्य पाहू. त्यामध्ये प्रथम 2/12/2003 ला आलेलं ऐसे मी सदा सुकुमार बालक हे पाहू. ऐसे मी सदा सुकुमार बालक हे मेघवृष्टीमध्ये पान 29-30 वर आहे. मेघवृष्टी जरी आपणाजवळ नसलं तरी शक्यता आहे की आपल्याजवळ आत्मोपनिषद असेल. तर आत्मोपनिषद मध्ये हे ऐसे मी सदा सुकुमार बालक हे जे काव्य आहे ते आत्मोपनिषद मध्ये 61 पानावर आहे. म्हणजे ऐसे मी सदा सुकुमार बालक 2/12/2003 या रोजी जनलोकाचे दर्शन झाले. ज्या जनलोकामध्ये ब्रह्मदेवाचे पुत्र सनत कुमार राहतात, जे कायमस्वरूपी चिरंजीव आणि कुमार आहेत आणि त्या कारणाने ते कायमस्वरूपी आनंदाचा उपभोग त्या जनलोकात घेतात. अशा जनलोकाचे दर्शन 2/12/2003 ला झालं आहे. आत्मोपनिषद मध्ये पान 61-62 वर आणि मेघवृष्टीमध्ये पान 29-30 वर याच प्रकटन झालेलं आहे. तर आपल्याजवळ आत्मोपनिषद असण्याची शक्यता आहे म्हणून पान 61-62 पहा. आणि ज्यांच्याजवळ मेघवृष्टी आहे त्यांना आत्मोपनिषद मध्ये 61-62 आणि मेघवृष्टीमध्ये पान 29-30 वर ऐसे मी सदा सुकुमार बालक हे काव्य वाचायला मिळेल. आता प्रथम काव्य वाचूया आणि नंतर अर्थ सांगूया म्हणजे ताबडतोब लक्षात येईल. ऐसे मी सदा सुकुमार बालक नको नको ते तत्वज्ञान नको काही वेदाध्ययन नको मजला शास्त्र वचन नको हटियांचे योग संपादन नको ती काया तिचे अंगीची माया नको इंद्रियांचा भार वागऊ व्यर्थ बडिवार आता सरावे जे जे दिसे तैसे सरावे श्रवणींचे पिसे जैसे पाठ समयीचे धुके आदित्य संचारे दश दिशा हाके न लगती मज इंद्रादिदेव तैसे विष्णू महेशादी ब्रह्मदेव देवदैत्य मनोकल्पना फूल बुद्धीची जल्पना नको तन नको मन नको धन नको वाचन हो मन न मन अमन असुनी नसले पणी अविचल जैसे प्रशांत सागरीचे जल आता मी मजमरे तैसा तुम्हाला काही उरे तैसा उरे जैसी किंचित कणिका आकाशीची लावण्य चंदिका टाकून आकात सर्प होई नवजात विरुनिया गंध वायू संगे पुष्पगंध ना मज नाती कोती कैवल्य गंधित केतकी पाती ना आकार परिब्रह्माकार नच गुण परिमी ब्रह्म गुण जरी मी निष्पंद तरी ब्रह्मरंध्रीचा मीच स्पंद ऐसा मी नवा नवा न म्हणे संस्कार तुरा हवा हवा ब्रह्मी ब्रह्मा पार पाही टकमक ऐसे मी सदा सुकुमार बालक. तर हा जो साधक आहे तो नमनी झालेला आहे. त्याचं मन नष्ट झालेलं आहे आणि नमनी होता होता त्याच्या मनामध्ये भाव उमटत आहेत. तत्वाचं ज्ञान नको, वेदाध्ययन नको,
शास्त्रांचं वचन नको, हठयोग्यांचं योग संपादन नको, शरीराची काया नको, त्या कायेची माया नको, मोह नको, इंद्रियांचं भार नको, कशाला ह्या इंद्रियांचं ओझ वागू, ती इंद्रियही नको. आता सरावे जे जे दिसे तैसे सरावे श्रोणींचे दिसे. डोळ्याला जे दृश्यरूप दिसतं ती माया आहे, ते डोळ्यांना दिसणारं सर्व दृश्य नाहीच हो. कानांना जे ऐकू येतं तीही ध्वनी रूपातली माया आहे. ते श्रवणांचं ऐकण्याचं वेड आणि डोळ्याच्या दृश्याचं वेड दोन्ही नष्ट व्हावीत, आणि हे दृश्य आणि कानातला ध्वनी तसा नष्ट व्हावा जसं काही सूर्य उगवल्यानंतर आदित्याच्या संचारानंतर धुके अस्पष्टता अशी अवस्था नष्ट होते. सूर्याच्या उदयानंतर धुके नष्ट होते, म्हणजे ज्ञानोदयानंतर अज्ञान नष्ट होते. तसंच आत्मज्ञानानंतर तत्वज्ञान, वेदाध्ययन, शास्त्रवचन, योग संपादन, शरीर, माया, इंद्रियांचं ओझ या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत हे समजून त्या नको 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 असं त्रिवार वाटायला लागतं. नंतर नलगती मद इंद्रादिदेव तैसे विष्णू महेशादी ब्रह्मदेव, देव दैत्य मनो कल्पना, फोल बुद्धीची जल्पना. देव दैत्य ही मानसिक कल्पना आहे आणि फोल बुद्धीची ती व्यर्थ जल्पना म्हणजे बडबड आहे. म्हणून इंद्रादी देव नको, विष्णू महेश ब्रह्मदेव नको, काही 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 नको. नको तन नको मन, नको धन नको वाचन, शरीर नको मन नको धन नको वाचन नको, हो मन नमन अमन, असूनी नसले पण अविचल. जरी मनरूपी भांड असलं तरी त्या भांड्यातील आशे पूर्ण नष्ट हो, आणि मन असून सुद्धा न मन नसल्यासारखे हो. मन असून सुद्धा अमन म्हणजे परम शांत हो. म्हणजे मनामधील जे सर्व कल्पित जल्पित कल्पिलेलं आणि व्यर्थ बडबडीतून दुसऱ्याच्या सांगण्यातून ऐकलेलं आणि खरं मानलेलं न तपासता स्वीकारलेलं असं हे आपल्या मनातील जल्पित व्यर्थ बडबड म्हणून लोकांनी सांगितलेलं ऐकलेलं आणि आपण न तपासता भरलेलं असं मनातील हे आशय नसलेलं असं हे जे काही फालतू भरलेलं आहे ते सर्व नष्ट होवो, आणि मनरूपी भांड रिकाम होवो, म्हणजे मनाचं अमन होवो. आणि मनाचं न मन म्हणजे मनाचा आशय नष्ट आला की मन नसते. मन म्हणजे मनाचा आशय. व्हॉट इज द माइंड? द माइंड इज नथिंग बट द कंटेंट ऑफ माइंड. मनाचा कंटेंट म्हणजे त्याच्यात भरलेलं, आणि भरलेलं जर खोटं आहे मायावी आहे तर ते नष्ट आलं तर मन नसल्यासारखं म्हणजे नमन होतं, आणि नमन मनत नाहीच झालं की तिथे मनावस्था म्हणजे परमशांती प्राप्त होते. आणि ही शांती पॅसिफिक महासागरचा मध्यभागी परमशांत असतो तितक्या दर्जाची असते. म्हणून म्हटलेलं आहे नको तन नको मन, नको धन नको वाचन, हो मन न मन अमन, असूनी नसले पण अविचल, जैसे प्रशांत सागरीचे जल. आता हे सर्व घडतंय आणि घडता घडता म्हटलं जाते. असं घडत असताना पुढे जाणवतं आता आम्ही मज मरे, कैसा तुम्हाला काही उरे, तैसा उरे जैसी किंचित कणिका, आकाशीची लावण्य चंद्रिका. आता मी मरत आहे. मी म्हणजे काय? व्हॉट इज आय? आय मीन्स द कंटेंट ऑफ आय. मीचा संपूर्ण आशय म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार इंद्रिय जल्पना कल्पना हे सर्वच गेल्यानंतर आता मी मज मरे, कैसा तुम्हाला की काही उरे. आता जर मी मलाच या स्थूल सूक्ष्म आणि कारण पातळीला मरत आहे तर तुम्ही जरी म्हटलं बाबा रे राहा 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 तरी कसं शक्य आहे? कारण स्थूल सूक्ष्म कारण पातळीचे तिन्ही देह हे दुसरे तिसरे काही नसून भ्रम आहे. ज्याने भ्रम टाकला, जो भ्रमापासून दूर झाला, जो मायामोहापासून दूर झाला तो दुसऱ्यासाठी उरतच नाही, आणि उरला तर कदाचित तैसावरे जैसी किंचित कणिका, आकाशीची लावण्य चंद्रिका. म्हणजे दिवस उजाडल्यानंतर आकाशातल्या सर्व तारा तारका मावळतात आणि कुठेतरी कोपऱ्यात एखादी बारीकशी चांदणी दिसते सुशोभित संपूर्ण आकाशाला करणारी. तसा मी उरेन, आणि तसा तो सुद्धा उरेन. तो खरं सांगायचं म्हणजे मी उरलेला नसेन, फक्त तुमच्या स्मृतीमध्ये आठवण म्हणून एखाद्या चांदणीसारखा मी उरलेला असेन. म्हणून आता मी मज मरे, कैसा तुम्हाला की काही उरे. मी जर मलाच मेलो आहे तर तुम्हासाठी मी कसा उरेन?
आणि उरलोत तर तैसावरे जैसी किंचित कणिका आकाशीची लावण्य चंद्रिका. आणि उरलोच तर तुमच्या स्मृतिरूपी कोंदणात थोडाफार स्मृतिरूपी चांदण्यासारखा मी उरेन. पण खऱ्या अर्थाने मी आता उरलेलो नाही नाही नाही. आणि मी न उरलेला असल्यामुळे टाकून या कात सर्प होई नवजात. पहिलं शरीर टाकून सर्प जसा नवीन होतो तसे माझे स्थूल सूक्ष्म कारण देह टाकून मी खऱ्या अर्थाने देह विरहित असा नवजात झालेलो आहे. देह विरहित बालक म्हणून मी जन्माला आलो आहे. विरुनिया गंध वायू संगे पुष्पगंध. फुलांचा गंध वाऱ्याबरोबर विरून जातो आणि हवाच पुष्पगंधित होते. म्हणजे फुलाचा गंध वारा वाहून नेतो आणि फुल गंधरहित होते आणि त्यावेळेला संपूर्ण हवा असमंत गंध पूर्ण होते. म्हणजे वाऱ्याबरोबर फुलाचा गंध गेला आणि त्याच वाऱ्याने संपूर्ण असमंताला गंधित केलं. तसंच माझं झालं. माझे स्थूल सूक्ष्म कारण देह टाकून मी केवळ आणि केवळ विना देह असा एक नवीन ना देही ना देही ना देही देह विरहित असा मी कोरा नवा जन्माला आलो. जसं साप कात टाकतो आणि नवजात होतो नव्याने जन्माला येतो तसा संपूर्ण देह टाकून देह विरहित असं एक दिव्य स्वरूप मला प्राप्त झालं. जसा पुष्पांचा गंध वाऱ्यावर जातो आणि संपूर्ण आसमंत गंधित होतो तसंच एक काहीसं देह विरहित होऊन सुद्धा आनंदाने पूर्ण असणे म्हणजे देह विरहित आनंद रूप असं माझे स्वरूप आहे. तेव्हा आता माझी स्थिती ना मज नाती गोती कैवल्य गंधित केतकी पाती. मीच देह मन रूपाने मीच स्थूल सूक्ष्म कारण रूपाने गेल्या कारणाने स्थूल सूक्ष्म कारण रूपात पाठी उरलेली जी आहेत त्यांच्याशी माझं नातं होतं नाही. कारण मी त्रिदेह विरहित विदेही असा असल्यामुळे विदेही माणसाचं शरीरी किंवा देही माणसाशी नातं होतं असत नाही. तसं माझं सर्वांचं नातं होतं कधीच संपलं आणि केवळ कैवल्य गंधित केतकी पाती आणि शुद्ध असणेपणाचा गंध ज्याला प्राप्त झाला अशी कैवल्य गंधित केतकी पाती. जसं केतकी म्हणजे पिवळा केवडा. जो केवडा असतो तो पांढरा असतो आणि केतकी हे त्याचं स्त्री रूप आहे ते पिवळं असतं. म्हणून केतकी म्हणजे पिवळा केवडा. जसा पिवळा केवडा नुसताच असतो आणि सुगंधित असतो तसा देह टाकलेला असा मी देह विरहित असा मी असल्यामुळे मला देहातील कुठल्याच नात्या गोत्याशी संबंध आता नाही. आणि केवळ कैवल्याने गंधित झालेला प्रमुदित झालेला आनंदित झालेला एखाद्या केतकीच्या पातीसारखा असा मी उरलो आहे. ना आकार परी ब्रह्माकार. मला खराखुरा कोणताच आकार नाही पण तू संपूर्ण व्यापलेला आनंदाचा असा हा माझा ब्रह्माकार आहे. नच गुण परिमी ब्रह्मगुण. आनंद हाच माझा गुण आहे. आणि बघायला गेलं तर शरीराच्या संबंधित काहीच नसल्यामुळे शरीराचा गुण माझ्याजवळ नाही. परंतु विधेयीपणे मी ब्रह्मामध्ये आनंद रूपाने भरलो आहे. म्हणजे विधेयीपणे सर्वत्र ब्रह्मामध्ये मी आणि केवळ मीच आहे. आणि असा सर्वत्र व्यापलेला मी ब्रह्म असून त्या ब्रह्माचा आनंदाचा गुण हाच माझा गुण आहे. जरी मी निष्पंद तरी ब्रह्मरंध्रीचा मीच स्पंद. शरीर नसल्यामुळे माझे आता स्पंद गेलेले आहेत. परंतु त्या निर्गुण निराकार चेतनेमध्ये त्या अदृश्य चेतनेमध्ये जो स्पंद आहे तो अदृश्य चेतनेमध्ये आता देहविरहित झालेला मी अदृश्य रूपाने गेलो असल्या कारणाने त्या अदृश्य ब्रह्मचेतनेचा स्पंद जो आहे तो खऱ्या अर्थाने हा देहमुक्त झालेला स्थूल सूक्ष्म कारण देह टाकलेला आणि देहविरहित असलेला आनंदाचा गुण म्हणून त्या ब्रह्मामध्ये जे स्पंदत आहे ते दुसरं तिसरं काही नसून माझंच हे विदेही आनंदरूपी स्पंदन आहे. ऐसा मी नवा नवा न म्हणे संस्कार तुला हवा हवा. त्या पूर्वीच सर्व किलमिश टाकून खऱ्या अर्थाने कोरा कुठलाही संस्कार न लादलेला असा संस्कार विरहित चाकोरी विरहित बंधन विरहित पूर्ण मुक्त देह विरहित केवळ आणि केवळ आनंदाचा स्पंद म्हणून मी त्या अदृश्य चेतनेमध्ये वर खाली होत असताना
तुम्हाला जाणवेल जर असे माझ्यासारखे तुम्ही होऊ शकाल. आणि असा जो मी आहे ब्रह्मी ब्रह्मा पार पाही टकमक ऐसे मी सदा सुकुमार बालक. ब्रह्मामध्ये ब्रह्म होऊन केवळ माझ्या आनंदाच्या सर्वव्याप्त गुणामुळेच मी ब्रह्मामध्ये राहून सुद्धा ब्रह्माच्या पलीकडे अत्यंत आनंदाने पाहत आहे. मी सुकुमार बालक म्हणजे त्या सनत कुमारासारखा आहे जे बालक दिसत नाही, पण त्याच्या आनंदाने त्या ब्रह्मामध्ये पूर्ण आनंद भरून गेला आहे. असं ब्रह्मामध्ये आनंद भरणारा जो सनत कुमार, तो सनत कुमार म्हणजेच त्या जनलोकामध्ये वस्ती करून असलेला जो सनत कुमार आणि त्याचा आनंदाचा भाव हाच मी आता केवळ आनंदभावी होऊन जनलोकामध्ये पोचलेलो आहे. म्हणून म्हटले आहे, सर्पाने काट टाकल्यावर नवा तजेला धारण करावा, तसाचा न मनी आहे, मन रहित असलेला आहे. त्याने देह मन इंद्रिय नातीवोती यांचे ओझे टाकून दिले आहे. अविद्या तर त्याचे जो नांदूच शकत नाही. अपराही म्हणजे योग वेद विद्या शास्त्र आदी अविद्या त्याचे जो नांदूच शकत नाही. अपराही म्हणजे योग वेद विद्या शास्त्र आदी त्याने संपूर्णपणे टाकली आहेत. विधेयीपणे मुक्ती भोगणारा हा नमनी ब्रह्मात विरून गेला आहे आणि सर्व संस्कार आदी टाकून नव्याने जन्माला आला आहे. नवजात सुकुमार बालकाप्रमाणे हा ब्रह्मात ब्रह्माकार होऊन त्याही पलीकडे टकमक पाहणारा असा तेजस्वी बालकासारखा अद्भुत आहे. खरे तर हा स्वतःच सनत कुमार आहे. तर असे हे ऐसे मी सुद्धा सुकुमार बालक हे जनलोकाचे 2/12/2003 या दरम्यान झालेले उन्मनी भावावस्थात असताना आणि मनाचे अमन झाले असताना त्रिदेह विवर्जित अशा विधेयीपणे झालेले हे ऐसे मी सुद्धा सुकुमार बालक हे दर्शन 2003 2/12/2003 2 डिसेंबर 2003 आहे. आणि 18/3/2005 ला अजून एक दर्शन झालं आहे. ते प्रत्यक्ष ब्रह्मलोकाचं दर्शन आहे. आणि हे दर्शन आत्मोपनिषद मध्ये पान 59-60 ला आहे आणि मेघवृष्टीमध्ये पान 220-221 वर आहे. त्याचं शीर्षक आहे दावितो तुम्हा मी या ब्रह्मवृक्ष ऐसा. हा ब्रह्मरूपी वृक्ष कसा आहे तो मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे खऱ्या अर्थाने ब्रह्मलोकात किंवा सतलोकात पोचल्यानंतरच हे सर्व शक्य आहे. तिथे जे जे आहे ते 18/3/2005 रोजी उन्मनी भावावस्थेत संपूर्णपणे विधेयीपणे केवळ आणि केवळ ज्ञप्तीने ज्ञान प्रकाशाद्वारे टिपलेलं आहे. ते टिपण आहे ते कसं आहे, ते ब्रह्मलोक कसा आहे, ते कसं नेमकं वर्णन आहे ते ऐका. शीर्षक आहे दावितो तुम्हा मी या ब्रह्मवृक्ष ऐसा. आसमंत सारा शांत तृप्त रिक्त जणू बैसला से वाटे साधू दक्ष शांत. ना वृक्ष पर्ण कोठे तृणपात येथ काही परिमंद वात संगे गंध येत राही. जन मन जल स्थान येथ नाही पशु पक्षी जलचर नाद मुळी नाही. ना सर्प मुंगुसादी वा कीड मुंगी राही येथ काही नाही परिसार येथ राही. आसमंत ऐसा ना दाविला कुणीही ना पाहिला कुणीही ना कल्पिला कुणीही. परिसत्य या क्षणासी हा येथ ऐसा राहे. चंद्र सूर्य नसताही तेज येथ आहे. जणू दिव्य वृक्ष वाटे ज्या पर्ण शाख नाही. पुष्प भोग नाही ज्या फल योग काही. भोग योग नसताही दिव्य शांत राही. आसमंत अवघा निस्तब्ध ब्रह्म राही. ना शब्द बोल ब्रही हा ब्रह्म वृक्ष उभा. नील हरित आभा ज्या धवल पीत गाभा. दावितो तुम्हा मी या ब्रह्म वृक्ष ऐसा. मी तुपणा विसरोनी कैवल्यात पैसा. न मनात असताना ब्रही न करता, जेव्हा साधक न मनात असतो अमनी असतो तेव्हा ब्रही न करता अवाक्षरी न करता राहणाऱ्याला झालेले अद्भुत ब्रह्मदर्शन आहे. ब्रह्म एखाद्या दिव्य वृक्षासारखे आहे.
ज्याचे तेज नीलहरित निळसर हिरवं असून त्याचा गाभा किंवा खोड पिवळसर शुभ्र आहे. या वृक्षाला पुष्पांचा लाभ नाही, फळांचाही योग नाही. या ब्रह्मवृक्षाला नाही पुष्पे नाही फळे, कोणताही भोग आणि योग नसताना सुद्धा हे ब्रह्म किंवा ब्रह्मरूपी वृक्ष परमशांत परंतु आपल्या दिव्यत्वाने असं म्हणतो उजळून टाकणारे आहे. हा ब्रह्म किंवा हा ब्रह्मरूपी वृक्ष हे ब्रह्म सर्वत्र अफाट पसरलेले चैतन्य जे दिसत नाही असं न दिसणार चैतन्य रूपी ब्रह्म किंवा हा ब्रह्मवृक्ष असा आहे की ज्याला पुष्पांचा लाभ नाही, फळांचा लाभ नाही, कोणताही भोगयोग नाही, काही नाही, परंतु परमशांत दिव्यत्वाने हे संपूर्ण ब्रह्म उजळून गेले आहे. ब्रह्मवृक्ष जेथे आहे तेथील असं म्हणतो. खरं तर सर्वत्र ब्रह्मच आहे. त्यामुळे जो ब्रह्मापर्यंत पोचला, जो विधेयीपणे ब्रह्म पाहतो त्याला संपूर्ण असं म्हणतो शांत, तृप्त आणि समाधानी भरलेला परंतु काही न दिसणारा, एकाच वेळी समाधानाने भरलेला परंतु अस्तित्वाच्या हालचालीच्या दृष्टीने पाहू जाता रिक्त मोकळा आहे. जो शांत दक्षतेत अमनी आहे त्याला हे ब्रह्म किंवा ब्रह्मवृक्ष परमशांत, तृप्त आणि समाधानी दिसते. कुठलाही भोग नाही, योग नाही, तरी सुद्धा हे ब्रह्म शांत आहे, समाधानी आहे, तृप्त आहे. अस्तित्वाची खूण नसली तरी सुद्धा अत्यंत मोकळेपणी असणार हे जे चैतन्य आहे, जे दिसत नाही परंतु त्या चैतन्यामध्ये मोकळेपणा जाणवतो, शांती जाणवते, तृप्त समाधान जाणवते. काही नाही परंतु सर्व काही आहे म्हणजे परिपूर्ण समाधान आहे. अशी ही त्या रिक्त मोकळेपणाची दिव्य साधना तिथे त्याला पाहायला मिळते, जो आपल्या साधनेद्वारे विधेयी होऊन शांत दक्षतेत उन्मनी होऊन तेथपर्यंत पोचतो. या ब्रह्मामध्ये वृक्ष, पान, गवताची काडी सुद्धा नाही, मात्र तरीही मंद मंद वायू किंवा हवा वाहत आहे आणि त्या वायू सोबत अद्भुत अनामिक गंधही वाहून आणला जात आहे. ब्रह्मामध्ये वृक्ष नाही, पान नाही, गवताची काडी नाही, तरी सुद्धा तिथे मंद मंद हवा वाहत आहे आणि त्या हवेबरोबर एक अनामिक गंध येत आहे. या असं म्हणतात माणसांची वस्ती नाही, वृक्षांची म्हणजे माणसांची वस्ती नाही, वृक्ष नाहीत म्हणजे वने नाहीत, अरण्य नाहीत, पाणी नाही म्हणजे जलाशय नाहीत, इथे माणसे नाहीत, अरण्य नाही, जलाशय नाही, माणसे, वृक्ष आणि पाणी यांची स्थाने म्हणजे माणसांची वस्ती, वृक्षांची अरण्य आणि पाण्याचे जलाशय इथे नाहीत किंवा यांचा ठाव ठिकाणाही या ब्रह्मामध्ये जन, वन आणि जल यांचा ठाव ठिकाणाही नाही. तसेच पशु पक्षी जलचर यांचा रव किंवा आवाज किंवा मागमुसी नाही. सर्प मुंगूस इतकेच काय तर येथे साधी कीड मुंगीही नाही. एक दिव्य ब्रह्मवृक्ष सोडल्यास, आणि हा दिव्य ब्रह्मवृक्ष म्हणजे वृक्ष म्हणून दिसतच नाही, इथे केवळ आणि केवळ दिव्यत्व आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, दिसत काहीच नाही परंतु दिव्यतेचा, आनंदाचा, समाधानाचा इथे भाव आहे. काही नसून इथे दिव्यता, आनंद, समाधान आहे. इथे काही नाही असे असले तरी येथेच सर्वस्व सारभूत तत्व, काही नसूनही सर्व जे काही असावे असं माणसाला वाटतं ते या ब्रह्मामध्ये काही नसून सुद्धा सारभूत शांती, समाधान आणि अर्थातच आनंद या ब्रह्मामध्ये आहे. जो न मनी द्रष्ट्याला, ज्याच्या मनाचा नाश झाला अशा नमनी अमनी साधकाला हे न दिसणारे ब्रह्म तरी सुद्धा दिव्यत्वाने, आनंदाने, समाधानाने हे न दिसणार ब्रह्म दिव्यतेने, आनंदाने, समाधानाने भरलेलं आहे. हे केवळ आणि केवळ नमनी द्रष्ट्याला जाणवते. असा केवळ कोरा प्रदेश असं म्हणतं आजपर्यंत कुणीही कल्पिला नसेल, पाहिला नसेल, व इतरांना दाखविलाही नसेल. मात्र न मनी द्रष्ट्याला
मनाचा नाश झालेल्या साधकाला तो पूर्ण सत्यतेने येथे अंतर्दृष्टीला दिसत आहे व जाणवती आहे. पूर्ण सत्यत्वाने हा असं म्हणतो कोरा आहे, अक्षत आहे, ने ज्याला कोणी स्पर्श करू शकत नाही असा पवित्र आहे. पूर्ण शुद्ध रूपात तो येथे आहे. इथे चंद्र सूर्य नसताना सुद्धा इथे एक अपूर्ण, येथे चंद्र सूर्य नसताना सुद्धा येथे एक अपूर्व अनामिक तेज आहे आणि त्या तेजाने हा कोरा आसवंत, हा अक्षत म्हणजे परम शुद्ध, पूर्वी कधीच कुणी न पाहिलेला हा असा अक्षत शुद्ध आसमंत जो कोरा आहे, पूर्ण शुद्ध आहे. इथे कुठल्याच कीड मुंगी प्राण्याचा माणसाचा पदस्पर्श उमटला नाही असा हा कोरा अक्षत विशुद्ध असा हा आसमंत, असं हे ब्रह्म चंद्र सूर्य नसताना सुद्धा अत्यंत दिव्य तेजाने हे झळकत आहे. हा कोरा आसमंत खरे तर दिव्य ब्रह्म उक्षित आहे. निशब्द व निस्तब्ध ब्रह्म, या ब्रह्मामध्ये शब्द नाही आणि या ब्रह्मामध्ये हालचाल नाही. हे ब्रह्म निशब्द आहे. इथे ब्र सुद्धा उमटत नाही असं हे ब्रह्म आहे. अत्यंत अविचल परमपूर्ण शांत निस्तब्ध आहे. फक्त आणि फक्त याचं दर्शन मी तूपणा विसरून, द्वैत विसरून जो साक्षीत्वात द्रष्टारूपे पाहू शकेल त्याला केवळ असणेपणी म्हणजे ओनली टू बी शुद्ध असणेपणात हे कैवल्याचे ब्रह्मदर्शन जे आनंदपूर्ण, आरामदायी, समाधान देणारे आणि दिव्यत्वाने भरलेले आहे असे दर्शन जे ब्रह्माचे दर्शन आहे ते सज्जनो दावितो तुम्हा मी या ब्रह्मवृक्ष ऐसा. तो ब्रह्मवृक्ष मी तुम्हाला दाखवतो, परंतु केवळ आणि केवळ मी तूपणा विसरून, भेदाभेद विसरून जर नुसते असणेपणी कैवल्यात तुमची राहायची तयारी असेल तर ह्या ब्रह्माचं दर्शन मी तुम्हाला निश्चित करून देतो. असं 18/3/2005 ला या अमन्नी अवस्थेत असलेल्या साधकाला झालेलं दर्शन त्याने तेव्हा त्याच्याद्वारे, त्याच्या मुखाद्वारे, लेखणीद्वारे तेव्हा ते 18/3/2005 ला मेघवृष्टीत उमटलं आहे. जे आत्मोपनिषद मध्ये 59-60 वर आहे. तर दावितो तुम्हा मी या ब्रह्मवृक्ष ऐसा, हे सतलोक म्हणजे ब्रह्मलोकाचं दर्शन आहे उन्मनी अवस्थेत झालेलं. आणि ऐसे मी सदा सुकुमार बालक, हे जनलोकाचं दर्शन आहे जिथे केवळ आणि केवळ सनत कुमार देहविरहित असलेले असे सनत कुमार आहेत. आता देहविरहित आहेत आणि आनंद आहे. म्हणजे इथला जो आनंद आहे जनलोकातला तो अत्यंत निरागस, तो अत्यंत पवित्र असा आनंद आहे. आणि हा जो आनंद आहे त्याला कधीच क्षती नाही, त्याला कधीच क्षय नाही. म्हणून अक्षत आनंद हा जो जनलोकात मिळतो तो अक्षत आनंद भोगणारे जे आहेत ते दिसत नसले तरी तेच ब्रह्मदेवाचे पुत्र सनत कुमार आहेत. म्हणजे जनलोकामध्ये सुद्धा सनत कुमार दिसतील असं नाही, परंतु त्या म्हणजेच जनलोकामध्ये सुद्धा सनत कुमार दिसतील असे नाही, परंतु अमनी साधू जेव्हा जनलोकात पोचतो तेव्हा खराखुरा आनंदाचा तो धनी होतो. आणि ते सनत कुमार देहविरहित आनंदाने परिपूर्ण भरलेले त्या जनलोकात आहेत असं त्याला जाणवतं. आणि हा सुद्धा देहविरहित तिथे गेलेला असल्यामुळे असा साधू सुद्धा देहविरहित तिथे जातो. आणि देहविरहित सनत कुमारांचा कधीही क्षय न होणारा आनंद त्याला अनुभवता येतो. म्हणून नमनी अमनी साधू आपल्या उन्मनी अवस्थेमध्ये जनलोकामध्ये जातो आणि तिथला कधीही क्षती न पावणारा आनंद म्हणजेच सनत कुमाराचं दर्शन त्यांना होतं. कारण सनत कुमार देहात दिसत नाहीत, परंतु असा कधीही क्षय न पावणारा आनंद जिथे आहे तिथे सनत कुमार आहेत. तो जनलोक आहे. आणि तिथे उन्मनी साधू पोचल्यानंतर तो स्वतः देहविरहित होतो आणि कधीही न संपणाऱ्या आनंदाचा धनी होतो. स्वतःच तो सनत कुमारांसारखा ऐसे मी सदा सुकुमार बालक म्हणून त्या जनलोकातील सनत कुमारांच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांच्या आनंदाचा लाभ त्याला होतो. तर असं हे जनलोकाचं दर्शन आणि ब्रह्मलोकाचं दर्शन
त्या 2 काव्यातून 2005 आणि 3 म्हणजे 5 म्हटलं तर आत्तापासून 19 वर्ष मागे आणि 3 म्हटलं तर आत्तापासून 21 वर्ष मागे. 21 वर्ष मागे जनलोकाचं दर्शन झालेलं आहे आणि 19 वर्ष मागे ब्रह्मलोकाचं दर्शन झालेलं आहे. म्हणजेच केवळ आणि केवळ शुद्ध असणेपणी असताना 19 आणि 21 वर्षापूर्वी अनुक्रमे जनलोक आणि अंतिम जो सत्यलोक त्याचं दर्शन झालेलं आहे. असं दर्शन आपणाला आपल्या असणेपणातून केवळ आणि केवळ सुषुम्नेतून जेव्हा प्राणांचे आवागमन चालू असते, कोणती इच्छा नाही, ध्यास नाही, आस नाही, निरपेक्षता आहे आणि केवळ शुद्ध प्राणांचं आवागमन चालू आहे, अशा अवस्थेत माणसाला पृथ्वीवर बसूनच ज्याच्या हृदयात भू भुव स्वहा असे 3 लोक आहेत, त्याला आपलं जर आज्ञाचक्र जागृत झालं आणि आपला अहंकार गेला तर नमनीय अवस्थेत अशा माणसाला भूभुव स्वहा नंतरचे उरलेले 4 लोक महाजना तपा सत्यम हे आपल्या बसल्या जागी दिसू शकतात. त्यातील जनलोकाचं म्हणजे अक्षत आनंदाचं म्हणजे सनत कुमारांचं दर्शन आज आपण वाचून दाखवलं आणि सत्यलोकाचं दर्शन दावितो तुम्हामी या ब्रह्मवृक्षायसा जे पूर्वी झालेलं आहे त्याचा रेफरन्स देऊन आज यथार्थतेने शक्य तितक्या स्पष्टतेने तुम्हाला सांगितलं गेलं. चिंतनात राहा, हे खरं का खोटं त्या ब्रह्माला माहिती. परंतु अशी अद्भुत दर्शने तेव्हा होतात जेव्हा स्वतःला काही पाहायचं नसतं, स्वतःला काही जाणायचं नसतं, कुठली इच्छा नसते, ध्यास नसतो, फक्त आणि फक्त सुषुम्नेतून प्राणांचे आवागमन न बोलता सहा अहम अहम सहा म्हणजे जे ब्रह्म आहे ते मी आहे आणि मी आहे ते ब्रह्म आहे असा अजबा पद्धतीने जेव्हा सोमवसो जप चालू असतो तेव्हाच आपणाला सप्त लोकांची विशेष करून महाजना तपा सत्यम यावरच्या 4 लोकांची दर्शने होऊ शकतात. आणि दर्शने होणे याचा अर्थ दर्शनाचा अर्थ तत्वाचे ज्ञान. संपूर्ण तत्वाचे ज्ञान आपणाला आपल्या असणेपणात इच्छा विरहित, भाव विरहित, गुणरहित, गुणविरहित, आकार विरहित नव्हे, ध्यास नाही, इच्छा नाही, अपेक्षा नाही आणि खरं सांगायचं म्हणजे मनाचा आकारही गेला अशा अत्यंत अमनी अवस्थेतच ही दर्शने किंवा हे तत्वाचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं. आणि हे तत्वाचं ज्ञान करून घेणं, दृश्याच्या पाठील अदृश्य गोष्टीचं ज्ञान करून घेणं यालाच खऱ्या अर्थाने विशेष ज्ञान किंवा आध्यात्मिक ज्ञान म्हणतात. त्या ज्ञानासाठीच आपला हा संपूर्ण यासाठी केला अट्टहास जो चालू आहे तो यासाठीच आहे. आपणाला कोहमचा शोध घेताना प्रत्येक अहमच्या पाठी अहम रहित जे आहे ते पाहता आलं पाहिजे आणि ते पाहता पाहताच आपणाला या सप्त लोकांची दर्शन होतात. त्यासाठी आपल्या शरीरातील आपल्या चक्रांची आपल्याला मदत होते. विशेष करून भ्रुकुटी मध्यावर जे आज्ञाचक्र आहे ज्याला जे मनश्चक्र आहे, भ्रुकुटी मध्यावर जे मनश्चक्र आहे ते मनश्चक्र शुद्ध झालं म्हणजे अहंकार गेला की या सर्व गोष्टी सिद्ध होतात. पहा, आपणालाही याचा अनुभव येऊ शकतो. परंतु त्यासाठी आपण अमन असणे, नमन असणे, शांत दक्षतेत साक्षीत्वात असणे आवश्यक आहे. धन्यवाद असतो. सर्वांना शुभ दिन.